नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव आणि आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. पुण्यातील आलेली ही बातमी केवळ दुःखद नाही तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. मम्मी, मी मरू इच्छितो. 18 वर्षाचा संजयचा शेवटचा संदेश. पुण्यातील देहू रोड परिसरात राहणारा 18 वर्षीय संजय कुमार विनोद कुमार राजपूत या तरुणाने डिप्रेशनच्या गर्तेत जाऊन आपली जीवन यात्रा संपवली. मृत्यूच्या आधी त्याने स्वतःचा शेवट ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये मांडला. मी विष प्राशन केले, मी मरू इच्छितो. आई वडिलांनी माझ्या बहिणींची काळजी घ्यावी. हे शब्द ऐकून कोणाचेही काळीज दडपून जाईल. मृतदेह आढळला घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी. 17 जून रोजी देहू रोड पोलीस ठाण्यात संजय बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली होती. अखेर शनिवारी त्याचा मृतदेह विषारी औषधासह डोंगर पायथ्याशी सापडला. ऑनलाईन ऑर्डर करून विष मागवले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. संजयने आपल्या शेवटच्या संदेशात कुणालाही दोष दिला नाही, फक्त आपल्या बहिणींसाठी चिंता व्यक्त केली. माझ्या बहिणींना त्रास होऊ देऊ नका, त्यांचं शिक्षण पूर्ण करा. या भावना केवळ भावनिक नाहीत तर समाजातील एका प्रचंड मानसिक अडचणीच्या संकेतक आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे. ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगची सखोल तपासणी, ऑनलाईन ऑर्डरचा डिजिटल ट्रेसिंग, संजय डिप्रेशन मध्ये कसा गेला यावरही चौकशी सुरू आहे. हा अलार्म आहे आपल्या समाजासाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि शासनासाठी. आजही मानसिक आरोग्य हा विषय आपल्या चर्चेत नसतो. आजही डिप्रेशन म्हणजे नखरे किंवा कमकुवतपणा समजले जाते आणि त्याच निष्काळजीपणामुळे दरवर्षी शेकडो तरुण आपलं आयुष्य गमावत आहेत. आपली जबाबदारी काय? तर पालकांनी मुलांना ऐकावं, समजून घ्यावं, फक्त टार्गेट्स लावू नयेत. शाळा कॉलेजांमध्ये मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन, सल्लागार नेमणूक आवश्यक आहे. सरकारने त्वरित युवक मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू करावा. संजय गेला पण आपल्या समाजाला एक अप्रकट हंबरडा मागे ठेवून गेला. आई, मी मरतोय पण माझ्या बहिणींना सांभाळ. या शब्दांवरूनच लक्षात घ्या, आपल्या घरात, आपल्या वर्गात, आपल्या मित्रांमध्ये कोणीतरी आजही मौनात तुटत आहे. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा आपल्याला ऐकायला शिकावं लागतं. सत्यासाठी, संवेदनशीलतेसाठी. राष्ट्रशक्ती.